कॉमेडियन प्रणित मोरेंच्या अडचणी वाढणार आहेत. गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओची आता चौकशी होणार आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही माहिती दिली आहे. विनोद न करता विकृत करत असाल तर थेट कारवाई होईल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हा इशारा दिला. नाही, युवकांनी मनोरंजन निश्चितपणे केले पाहिजे, परंतु हे मनोरंजन होत असताना, विनोद असताना तो विनोद हा विकृत नसावा, जेणेकरून समाजामध्ये चुकीचा पायंडा त्या ठिकाणी पडेल. त्याच्यामुळे या पद्धतीच्या शोमुळे आपण बघितलं की महिला आयोगानं देखील त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. आमच्या एका सायबर क्राईम पोलीस स्टेशन देखील त्या ठिकाणी गुन्हा नोंदविला आहे. याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी त्या अनुषंगानं संबंधित व्यक्तींवर करण्यात येईल. एल निनोमुळे यंदा कुठे कमी कुठे जास्त असा पाऊस असणार आहे. भारतीय हवामान विभागाने हा इशारा दिला. यंदा दुष्काळाचं सावट हे गडद होण्याची आता चिन्ह आहेत. काही प्रदेशांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती सुद्धा असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. ब्रेकिंग न्यूज पाहूया. मोदी आणि नेहरूंची तुलनाच कशी होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदी स्वातंत्र्यानंतर जन्माला आले असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मोदींनी आणीबाणीमध्ये खूप संघर्ष केलाय. स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी मेले पाहिजे हा नारा होता. आता देशासाठी चांगलं जगता आलं पाहिजे हा नारा आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. असं आहे की नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदीजी नाही आले, त्याला तर काय करूया. पण मोदीजींनी ह्या देशामध्ये 75 ते 77 तुम्ही सगळेजण जेलमध्ये होते. पत्रकारांना तर आधी जेलमध्ये टाकलं. त्या आणीबाणीच्या विरुद्ध संघर्ष केला. त्या संघर्षामधली मोदीजींची कर्तबगारी माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं, तर त्याच्यावर एक तासभर बोलू शकेन मी. त्यामुळे हाच प्रॉब्लेम झालाय आपल्या देशामध्ये की काहीतरी इम्पॅरेक्टिव्ह गोष्टी मांडायच्या. स्वातंत्र्याच्या आधी देशासाठी मेलं पाहिजे असा नारा दिला. स्वातंत्र्यानंतर देशासाठी जगलं पाहिजे असा नारा आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.